ठाकरे बंधूंच्या युतीचं नेमकं काय होतं याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। पण जागांच्या प्रस्तावाच्या फॉर्म्युलावर अडकल्याची सूत्रांची माहिती पाहूया। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचं जागांच्या प्रस्तावावर अडकल्याची माहिती आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनसे ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीचं गणित प्रस्तावावर अडलं। आमची ताकद जास्त, आमच्या अटींवर युती व्हावी अशी भूमिका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची असल्याचं कळतंय। मुंबई महापालिकेच्या 227 जागा आहेत। 2017 मध्ये महापालिकेची निवडणूक झाली तेव्हा शिवसेनेचे 84 आणि मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले होते। त्यामुळे आमची ताकद जास्त, त्यानुसार जागा वाटप व्हावं असं ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका आहे। महाराष्ट्राच्या इच्छेचा आम्ही कायम सन्मान राखू। महाराष्ट्राला कुठेही आमच्याकडून उर्मटपणा, अहंकार आणि घाई गडबड दिसणार नाही। आम्ही प्रचंड सौजन्याने, सज्जनपणाने आणि संयमाने वागू। पण याच्या उपर आमचं हे ठरलेलं आहे, आलात तर तुमच्यासह, नाही आलात तर तुमच्याशिवाय आम्ही लढणार आहोत। युती करायची असली तर मी मागे एकदा म्हणलं होतं की राज ठाकरे समोर कुठल्याही अटी शर्ती चालणार नाही, सामंजस्याने गोष्टी सोडल्या जाऊ शकतात। पण आता आमची ताकद जास्त जर एखाद्याला वाटत असेल तर त्याचा समज गैरसमज त्याने ठरवून घ्यावा। तर शिंदेंच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंना टोले लगावणं सुरू केले। ज्यांनी 18 वर्ष फोन केले नाहीत ते युतीसाठी फोन करतायत असं उदय सामंत म्हणाले। युतीच्या चर्चा जोरावर आहे, मात्र शिवसेना पक्ष हा मोठा आहे, त्यावर नेमका फॉर्म्युला काय द्यायचा मनसेला असा पेच सध्या शिवसेनेसमोर आहे अशी सध्या चर्चा आहे। असा कोणताही पेच नाही। अटी कोणी कोणाला घातल्या आहेत, कोणी मान्य केल्या आहेत हे अजून कोणालाच माहिती नाही। परंतु अनेक वेळा मी सांगितले की मनसेच्या प्रमुखांना कुठची अट घालून ते कुठच्या पक्षासमोर झुकतील असं मला वाटत नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मी एक सांगितली होती की ज्या मंडळींनी 19 वर्ष मनसेच्या पक्षप्रमुखांशी कधी संपर्क केला नाही, त्यांना कधी फोन केला नाही, ते आता युतीसाठी फोन करायला लागलेले आहेत। याच्यामुळं युतीसाठी किती आटापिटा सुरू आहे युबीटीचा हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंय आणि तुमच्या मार्फत आम्ही सगळ्यांनी बघितलंय। ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा असतानाच गेल्याच आठवड्यात राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांचीही भेट घेतली। त्यामुळे पुन्हा भुवया उंचावल्यात। 19 तारखेला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे 2 दिवसात नेमकी भूमिका स्पष्ट करतील। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।